छान प्रश्न आपण विचारला. मी सर्वप्रथम डॉक्टर ज्योती मॅमचं मी धन्यवाद करतो. कारण एवढे स्पिरिच्युअल गाईड पुण्यामध्ये असून सुद्धा आम्हाला आजपर्यंत ते म्हणजे हे करता आलं नाही, भेट घेता आलं नाही. पण आज योगायोगाने त्यांच्या जे पॉडकास्टच्या माध्यमातून भेट घेण्यात आली. मग त्यानंतर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. तुमच्या माध्यमातून मला जाणवलं, की खरंच एक गूढ रहस्य आहे आणि ही आपली जी भारतीय संस्कृती आहे, हे ॲक्च्युली निसर्गाशी मूळ स्वरूपातच जुळली गेलेली आहे. हां, त्यामुळे बाकी संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीमध्ये जे कोणी आले, ते रुरलमध्ये असतील किंवा शहरी वातावरणामध्ये असेल, कुठं ना कुठं आपला हा भाग म्हणजे नेचरशी जुळलेलाच आहे आणि ते आपल्या मुळामध्येच आहे. मग ते मात्र शिक्षणाच्या माध्यमात असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असेल, कुणी ना कुणी निसर्गाशी जुळून किंवा ते सुसंस्कारित होतोच. पण कसं असतं, ज्यावेळी आपण एक वयानुसार वाढत असतो, पण त्याला कुठेतरी एक आधारस्तंभ एज्युकेशन म्हणा, हे म्हणा, देण्याची गरज असते. तर ते मुळात आज एज्युकेशनमध्ये पण तो घटक हा हे केलेला नाही आहे. तरी मॅमच्या माध्यमातनं किंवा असे काही ॲस्ट्रोलॉजर म्हणा किंवा काही स्पिरिच्युअल गाईड म्हणा, ती अध्यात्मावरती म्हणा, याच्यामध्ये नेचरवरती कोर्सेस करतात. ते स्वतः ते म्हणजे आत्मसात करतात आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आहे ना, ते सर्वांना समजेल आणि कनेक्ट होता येईल असं ते बनवतात आणि ते स्वतः अनुभवातनं ते शिकवतात. त्यामुळे मला एक विशिष्ट अनुभव मिळाला. कारण मी आता पत्रकारितेमध्ये असल्या कारणानं बऱ्याच संदर्भात आम्ही जाणतो. पण आज सध्याची जी गरज आहे, तर ती निसर्गाशी एकरूप होण्याची गरज आहे. कारण जे लवकर निसर्ग शिकवतं ते बाकी कोणी शिकवत नाही म्हणून समजा. हां, कारण जे निसर्गामध्ये शिकवण्याची पद्धत आहे किंवा आपली शिकण्याची पद्धत आहे, ती खूप म्हणजे एकदम म्हणजे खूप फास्ट शिकतो आपण आणि त्याच्याशी मिळून मिसळून जातो. जे नवीन ज्यांना कोर्स करायची इच्छा आहे किंवा काही त्यांचं कन्फ्युजन आहे, अशा सर्वांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? आता तसं जर पाहायला बघितलं, तर कसं आहे माहिती आहे का, जर आपण मूळ जर शिकलं, हं, तर पुढं एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा सध्या डिप्रेशनमध्ये जातात बरीच लोकं, ताणतणावामध्ये असतात. हां, तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण एक 4 गोष्टी आपण त्याच्याकडनं शिकल्या. त्यांच्यासोबत जर आपण प्राण्याशी कम्युनिकेशन केलं, उदाहरणार्थ निसर्गाशी झाडाशी म्हणा, फुलं, फळ, झाडं असे याच्याशी आपण जर हे केलं, तर म्हणजे ते तणावविरहित आपण होऊ शकतो. आणि सिंपल गोष्ट आहे. यामधनं काही तुम्हाला काही एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नाही किंवा काही पैसे द्यायची गरज नाही आणि हे सर्वत्र उपलब्ध आहेत. कुठं पण उपलब्ध आहेत. आपण घरात असो, बाहेर असो, किंवा रस्त्यावर जाते वेळेस असो. म्हणजे निसर्ग जो आपण शिकवतो, तो म्हणजे काही त्यामध्ये काही हे चार्जेबल नाहीये ते आणि आपल्या ह्याच्यासाठी ते खूप सध्याच्या काळाला गरज आहे आणि मॅडमने जे साध्या सुलभ भाषेत शिकवलं त्याबद्दल मी स्वतः सर्वांच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने, माझ्या वैयक्तिक वतीने पण मॅडमचे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्स.